श्रीराम समर्थ. गोष्ट जुनी आहे. पायी प्रवास करायला जाण्याचा तो काळ होता. थोडी शिदोरी बरोबर घेऊन कुणी एक बाई नर्मदा परिक्रमेला निघाल्या. एक दिवस सूर्य माथ्यावर येईपर्यंत चालल्या विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबल्या आणि आपली शिदोरी उघडून सुरुवात करणार तेवढ्यामध्ये समोरून एक माणूस आला आणि अत्यंत भुकेला होता. त्यांनी त्या बाईंकडे याचना केली आणि बाईंनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळचं सगळं अन्न त्याला देऊन टाकलं. जवळच्या पिशवीत काही शिल्लक आहे का असं बघण्यासाठी तिने पिशवी उलटी केली आणि त्यातून एक खडा पडला. तो खडा दुसरा तिसरा कोणी नसून चकाकणारा एक हिरा होता. आता तो हिरा बघितल्यानंतर त्या माणसाचं डोळे एकदम लकाकले आणि त्यांनी तो हिरा तिच्याकडे मागितला. म्हणतोय की तो दगड मला द्याल का? बाईंनी चटकन त्या आपल्या हातातला दगड त्यांच्या हातावर ठेवला. तो माणूस आनंदाने निघून गेला आणि बाईसुद्धा पुढच्या प्रवासाला निघून गेली. मग 2च दिवसांनी तो माणूस पुन्हा बाईंना शोधत त्यांच्या पुढे उभा राहिला. आता मात्र तिच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं आणि त्यामुळे तिचा चेहरा अत्यंत मलूल झाला. तेवढ्यात तो म्हणाला की हा मौल्यवान दगड मी तुम्हाला परत केला आहे, परत करतो आहे. काहीच न कळून बाईंनी त्यांच्याकडे बघितलं, कारण असं हा का करतोय असा प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर दिसलं. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, कारण याहून अधिक किमती गोष्ट, अधिक मौल्यवान गोष्ट मला तुमच्याकडून मिळालेली आहे. ती कुठली? तर दुसऱ्यासाठी सहज त्याग करण्याची तुमची वृत्ती ह्या हिऱ्याहून अधिक मौल्यवान आहे आणि तीच मला पुरे. म्हणूनच विंदा करंदकरांच्या कवितेमध्ये आपल्याला कळतं की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. श्रीराम समर्थ.